ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. गणेशजी माटे साहेब आपलंही मनापासून स्वागत. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. पहिल्या डावासाठी आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये आपण छोटासा बदल करणार आहोत. मी थोड्या वेळ थांबेल, तुम्ही कुठेही जाऊ नका. ज्ञान प्रीमियर लीग 2024 पाहत रहा. नेवासा तालुक्यातील सर्वाधिक मोठी क्रीडा स्पर्धा नेवासा तालुक्याचा विश्वचषक आपण पाहत रहा. आणि ॲडव्होकेट संभाजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचा सन्मान आपण संपन्न करतोय. त्यांना विनंती आहे आपण सत्काराचा स्वीकार करावा. संदीपजी वीर आणि निलेशजी खंडाळे यांना मी विनंती करतो आपल्या शुभहस्ते हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. ॲडव्होकेट संभाजी पवार साहेब. जाऊयात पहिल्या डावासाठी आणि आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये होतोय बदल. शेरखानजी पठाण सर आपल्यासोबत समालोचन कक्षामध्ये जोडली जात आहेत. आपल्या सर्वांचे लाडके आमदार शंकररावजी गडाख. रिटर्न 98 धावा. या स्पर्धेतील सर्वात मोठी भागीदारी या दोन बॅटर्सने केलेली आहे. पहिला चेंडू आपण या ठिकाणी बघतोय. फ्रँकलिन नो बॉलचा इशारा आलेला आहे बघा. संघाचं खातं आपल्याला बघायला मिळेल या ठिकाणी खोललं गेलं. तर या ठिकाणी आपण बघतोय मित्रांनो, पुन्हा एकदा ती वेगवान सुरुवात आपल्याला बघायला मिळालेली आहे. 7 धावा धावफलकावर आहेत. 2 कडक आणि ताकदवर फलंदाज पुन्हा एकदा CSK संघाचं नेतृत्व करतायत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आणि विरोधी गोलंदाजांना त्यांनी इशारा सुद्धा देऊन टाकलेला आहे. हे आक्रमण रोखलं जाईल की नाही हा पहिला प्रश्न आहे. फ्रँकलिन वंजाराचे गोलंदाजी मार्कवर आहेत. पुनरागमन निश्चित करतायत. धावफलकावर 7 धावा आहेत आणि या ठिकाणी जर बघितलं तर एक षटकार आपण मागील चेंडूवर बघितलाय. या संपूर्ण मैदानाला प्रकाशित करण्याचं काम, ही सुंदर सजावट करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांचा नाम उल्लेख करणं नक्कीच बंधनकारक आहे. या सर्व कामकाजासाठी ज्यांनी अथक परिश्रम घेतले, आदरणीय विलास भाऊ वीर आणि त्यांची सर्व टीम यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. यावेळेस स्टँड अँड डिलिव्हरचा फटका पेश केला जातोय. अगदीच आपण बघतोय लॉंग ऑनच्या दिशेनं चेंडू आकाश मार्गे जातोय मैदानापार. शानदार षटकार. तेरा धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. या दरम्यान आदरणीय गुरुवर्य साहेबराव दाने सरांचं देखील शुभ आगमन झालंय. दाने सरांचं देखील स्वागत आहे. तर या ठिकाणी नक्षत्र मोबाईलचे मालक कानडे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन आहे. साहेबांचं स्वागत आहे. वैयक्तिक सौजन्य ज्यांच्या वतीने आपल्याला या ठिकाणी मिळालं, ॲडव्होकेट जावेदभाई इनामदार यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी झालंय. त्यांचं देखील या ठिकाणी नक्कीच स्वागत आहे. स्वागत सुनील भाऊ सवई यांचं देखील या ठिकाणी असणार आहे. तर 15 धावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. या ठिकाणी गोल्डन टीचे चालक मालक बागवान सरांचं देखील आगमन आहे. संपूर्ण बागवान परिवाराचं स्वागत आहे बघा. दरम्यान एक चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला बघायला मिळालं. मोहम्मद भैया त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी आपण बघतोय 16 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळत आहेत. पहिलं षटक प्रगतीवर असताना
प्रथम फलंदाजी घेतली या ठिकाणी संघ कर्णधार डॉक्टर शंकर वंजारे यांनी. याही वेळेस चेंडूला उडवलाय. सूरज सादिवे यावेळेस वेल जज झेल पकडताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळत आहेत. आणि तोच जो प्रश्न मी अगोदर विचारला होता, ही जोडी फुटणार की नाही, तर ती जोडी आपण बघतोय पहिल्या षटकात फोडल्या सुद्धा गेलेली आहे. तर एक षटकानंतर धावफलकावर 1 बाद 16 धावा आपल्याला बघायला मिळतील. वैयक्तिक सौजन्याबद्दल जर बोललो मित्रांनो, तर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला चषक सौजन्य लाभलेलं आहे. आदरणीय ऋषिकेश बनकर पाटलांच्या वतीनं, त्यांच्या वतीनं प्रमुख 4 ट्रॉफीज, अतिशय चकाचक चषक आपण या ठिकाणी देणार आहोत. बनकर पाटलांचं देखील मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं आभार मानतो. यूट्यूब सौजन्य आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं मिळालं. श्री धनुभाऊ काळे मित्रमंडळ नेवासा, त्यांचे सर्व सदस्य, तदनंतर शिवशक्ती आईस्क्रीम, या दोन्हीही संस्थेच्या वतीनं आपल्याला यूट्यूब सौजन्य या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेलं आहे. तर मैदानामध्ये वारं व्हायला लागलेलं आहे बघा. आणि आजची परिस्थिती फलंदाजांना पोषक आहे. उजव्या हाताच्या, डाव्या हाताच्या फलंदाजांवर संकट आहे. एकंदर प्रमाण जर बघितलं, उजव्या हाताचं प्रमाण जास्त आहे. बॅटिंग पॉवर प्ले घेतला गेलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. रवी सरांनी चेंडू हाताळला आहे. काय बघतोय आपण बघा या ठिकाणी. अरे बघा, 2 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहे. 16 धावा आपण बघतोय धावफलकावर आहेत. रवी सरांनी पुन्हा एकदा संघाला दिलासा दिलेला आहे. भारत दारकुंडे मात्र यावेळेस त्रिफळा बाद होत असताना मैदानाच्या बाहेर परतलेले आतमध्ये येत आहेत. मैदानाच्या आत विजय लोणार आहे. त्या अगोदर जर बघितलं तर या स्पर्धेतील सर्वात जास्त धावा कोणी बनवल्या, तो फलंदाज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळणार आहे. सूरज सादिवे आपण बघतोय यावेळेस शॉर्ट कव्हरवर या चेंडूला रोखलं गेलं. दरम्यानच्या काळामध्ये एकेरीची संधी होती, ती मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहे. 17 धावा धावफलकावर आहे. तालुक्यातली सर्वात तगडी जोडी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी दाखल झालेली आहे. आणि हा तोच तगडा संघ आहे ज्यानं या स्पर्धेमध्ये फक्त एकच पराभव पचवलेला आहे. त्यानंतर फक्त एकच गाणं वाजवलेलं आहे, जय हो जय हो. बघूया यावेळेस काय होणार आहे. गोलंदाज रवी सर तयार आहे. स्ट्राईक एंडवर स्पर्धेतील सर्वात जास्त धावा बनवणारा अक्षय जराड आपल्याला बघायला मिळतोय. श्री वॉरियर्स संघानं पलटवार केलेला आहे. पहिला चेंडू जर बघितला तर सोडून दिलेला आहे. चांगल्या उंचीवर यष्टीरक्षकाने या चेंडूचं कलेक्शन केलं. निर्धाव चेंडू आणि त्यानंतर तिसऱ्या पंचाची मदत या ठिकाणी घेतली गेलेली आहे. सर्वांचं स्वागत आहे. बघा, स्पर्धा मोठी आहे. स्पर्धा मोठी असण्याचं कारण या स्पर्धेला मोठमोठे बक्षीसदाते लाभले. आणि या स्पर्धेत खऱ्या अर्थानं जर सिंहाचा वाटा कोणाचा असेल तर तो सर्व बक्षीसदात्यांचा. वैयक्तिक बक्षीस देणारे सर्व बक्षीसदाते बघतोय आपण मैदानात आतमध्ये. मात्र पुन्हा एकदा बॉलिंग मार्चवर या ठिकाणी रवी सर जाऊन पोहोचले गेलेत. डॉट चेंडू आपण बघितलाय मैदानात. फुलर लेनचा चेंडू होता. अक्षय जराड यांनी संयम दाखवलेला आहे. वाईड यॉर्करचं जे अस्त्र मैदानाच्या आतमध्ये फेकलं आणि या चेंडूला मात्र दिशा दाखवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये झालं. पॉईंटच्या दिशेनं जाणाऱ्या चेंडूवर मात्र सिंगल वसूल झाली. आणि त्यानंतर आपण बघतोय या ठिकाणी धावफलकावर एका धावेची प्रगती मात्र आपल्याला बघायला मिळणार आहे. 18 धावा.
1-2 मिनिटं थांबा बरं का सर. चेंडू अप्रतिम आहे. विजय लोणारे आपण बघतोय आत्ताच मैदानाच्या आतमध्ये आले आणि त्यानंतर अगदी समोर मारण्याचा त्यांनी पहिल्या चेंडूवर प्रयत्न केला. चेंडू बॅटचा संपर्क मात्र झाला नाही. यष्टीरक्षकाने उर्वरित काम या ठिकाणी पूर्ण केलं. तर एक निर्धाव चेंडू आपण बघतोय. त्यानंतर मिस्टाईमीट आपण बघतोय. मिड ऑफ 4 या चेंडूला तात्काळ रोखलं गेलं. पुन्हा एकदा मोहम्मद भाई आपल्याला बघायला मिळेल. तर या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणारे मित्रांनो 2 षटकांची समाप्ती झाल्या गेली. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 18 धावा धावपळकावर आहे. अतिशय सुंदर मैदान आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं बघायला मिळालं. अनेक स्पर्धा या मैदानावर खेळवल्या गेल्या आणि त्या अनेक स्पर्धेमधली ही सर्वात मोठी स्पर्धा आपल्याला या ठिकाणी नक्कीच बघायला मिळते. बक्षीसदातांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. या ठिकाणी आपण बघितलं टी शर्ट सौजन्य देखील आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं लाभलेलं आहे. ज्ञान फाउंडेशन व श्री अजय भाऊ कोळेकर मित्रमंडळ नेवासा तालुका, त्यानंतर हिरामोती पान आणि केकीज केक शॉप या सर्व संस्थांच्या वतीनं या मैदानातील सर्व खेळाडूंना दर्जेदार गणवेश या ठिकाणी मिळालेला आहे. अकोटप्याचा चेंडू होता बघा. यावेळेस एक जागा बनवून मारण्याचा प्रयत्न आहे. ही अक्षय जराड यांची शैली आहे बघा. ही त्यांची फटकेबाजी आहे. ही त्यांची आगळी वेगळी कळा आहे. परंतु यावेळेस जर बघितलं तर पहिल्या चेंडूवर अक्षय जराड यांनी मारण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना अपयशाला मात्र सामोरं जावं लागलेलं. या ठिकाणी डॉट चेंडू येतोय. 18 धावा धावपळकावर आहेत. राहुल गोलंदाज आहेत. हा यावेळेस संपर्क साधला गेलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आकाश मार्गे जातोय प्रेक्षकांची भेट घेण्यासाठी. मैदानापार धावा मिळतील 6 षटकार. तर षटकारानंतर आपण बघतोय 24 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. या ठिकाणी सलाबतपूर नगरीचे गावकरी चषकाचे आयोजक आसिफभाई पटेल यांचं शुभागमन झालेलं आहे. पटेल साहेबांचं देखील या ठिकाणी मनस्वी हार्दिक स्वागत. आणि गोलंदाजावर आक्रमण मात्र मैदानाच्या आतमध्ये चालू आहे मित्रांनो. मधल्या काळात थोडासा गेर बदललेला होता आणि त्यानंतर जर बघितलं तर अक्षय जराड नावाचं हे वारं मैदानाच्या आतमध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे. 30 धावा धावपळकावर या ठिकाणी पूर्ण झालेले आहे आणि या वाऱ्याला लोखणं गरजेचं आहे बघा. गोल्डन ग्रुपचे सर्व सदस्य देखील या ठिकाणी आलेले आहेत. गोल्डन ग्रुपच्या सर्व सदस्यांना विनंती आहे आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे आणि मुख्य व्यासपीठावर आपण विराजमान व्हायचं आहे. उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे आपण या ठिकाणी बघतोय, मात्र डॉट असणार आहे. या ठिकाणी एडीसीसी बँक सालाबतपूर या शाखेचे शाखाधिकारी समस्व शाखाधिकारी आहेत पवार साहेब या ठिकाणी आलेले आहेत. पवार साहेबांचं देखील स्वागत आहे. यावेळेस वाईटचा इशारा आला बघा. मैदानाच्या आतमध्ये उजव्या इष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. 3 षटकानंतर या ठिकाणी ड्रिंक ब्रेक घेतला जाईल कारण कोल्ड ड्रिंक आलेले आहेत. याची नोंद सुद्धा दोन्ही संघांनी घ्यायची आहे. या ठिकाणी खास दौलताबादहून आलेले आहेत तानाजी जाधव सरांचं देखील अगदी मनपूर्वक स्वागत.
यावेळेस संधी निर्माण झालेली आहे बघा. झेल या ठिकाणी सुटलेला आहे. मैदान शांत झालेले. फलंदाज या ठिकाणी बालबाल बचावलेत अक्षय जराड आणि क्षेत्ररक्षक बघा गार झालेत, खाली बसलेलेत निम्मे. मनोज पांडव साहेब, कलेक्टर ऑफिस धुळे, पांडव साहेबांचं देखील या ठिकाणी मनस्वी मनापासून हार्दिक स्वागत. भरपूर मान्यवर आलेत बघा लांबून लांबून आणि खऱ्या अर्थानं या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा या ठिकाणी स्वागत करेल. त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा अजूनही दर्जा वाढलेला आहे. वाईटचा इशारा येतोय बघा मैदानाच्या आतून. वाईटचा इशाराचं जर बघितलं तर धावफलकावर 32 धावा होत आहेत. मागील चेंडूवर अक्षय जराड यांना जीवदान मिळालेलं आहे. अक्षय जराड यांना जीवदान मिळालेलं आहे हे मात्र श्री वॉरियरच्या सर्व खेळाडूंच्या लक्षात आहे. बघूया काय होईल. अगदी यावेळेस एक भनाट फटका सादर केला जातोय. अक्षय जराड स्पेशल भिंगरी फटका. चेंडू टिप स्क्वेअर लेगच्या दिशेने मैदानाच्या पार जातोय. षटकार. 38 धावा आपण बघतोय या ठिकाणी धावफलकावर या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय 3 षटकांची समाप्ती. मैदानाच्या आतमध्ये जाईल ड्रिंक ब्रेक आणि ड्रिंक ब्रेक अडतीस धावा आहेत. 3 षटका अखेर 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो. या ठिकाणी आपण बघतोय ड्रिंक ब्रेकचा अवधी कमी बघा, लक्षात ठेवायचं आहे. या ठिकाणी गोल्डन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनीलजी धायजे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन आहे. साहेबांचं स्वागत आहे. आदरणीय अभिजित मापारी साहेब देखील त्यासह या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. आदरणीय संजयजी थोरात हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, थोरात साहेबांचं स्वागत आहे. या दरम्यान पंकजजी जेधे हे देखील अगदी वेळेत वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिले, जेधे साहेबांचं देखील स्वागत आहे. हा बरोबर एक क्षमस्व या ठिकाणी 40 धावा आहेत. 40 धावा आहेत बघा. 3 षटकानंतर आपल्याला बघायला मिळतील. सामन्याचा प्रारंभ मैदानाच्या आतमध्ये झाला गेलेला आहे. टायमर पडलेला आहे बरं का, वेळ वाचवणं गरजेचं आहे बघा. तर ड्रिंक ब्रेक नंतर काय पुनरागमन होणार. अगदी क्रिकेटच्या भाषेमध्ये एक म्हण आहे, मैदान में आया है पानी, क्या बदलेगी मैदान की कहानी. काय चित्र बदलेल का. कारण यावेळेस जर बघितलं तर सीएसके संघाचे 2 अनुभवी आणि तगडे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्यात भरातभर म्हणजे अक्षय जराड यांना जीवदान दिलंय. त्याच वाघमारे साहेबांचं स्वागत. भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रतीक शिजूळ साहेबांचं देखील या ठिकाणी स्वागत आहे. तर 2:40 हा वाईटचा इशारा आला बघा. या दरम्यान आता 41 होतील.
गोलंदाज आपल्याला बघायला मिळत आहेत सूरज सातदिवे, विजय लोणारे. एका देशाने मात्र शांत आहे आणि त्यांना शांत ठेवण्याचं काम सुद्धा या ठिकाणी गोलंदाजांनी केलंय. पुन्हा एकदा डॉट चेंडू आपल्याला बघायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. हा पहिला डॉट आहे बघा. षटक क्रमांक आपल्याला बघायला मिळणार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला या ठिकाणी ॲडव्होकेट धैर्यशील गायके साहेब यांचं देखील आगमन आहे. साहेबांचं स्वागत आहे. आदरणीय विशालजी पिंपळे यांचं आम्ही आत्ता स्वागत केलं. पिंपळे साहेबांचं देखील स्वागत आहे. तर खास हैदराबादहून रोहन लोखंडे साहेब आलेत बघा. आता महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा दर्शक यायला लागलेत. तर येतो सुरुवात आहे, अभी पिक्चर बाकी आहे. स्वागत आहे सर्व मान्यवरांचं. रोहन साहेबांचं देखील स्वागत आहे. तर बघा या ठिकाणी 3/41 धावा आहेत. षटक क्रमांक 4 आपण या ठिकाणी बघतोय. चंद्रकांत टेलर आले आहेत बघा. टेलर आत आले आणि त्यांनी चेंडूला बाहेर पाठवलंय आणि स्वतःचं खातं रुबाबदारपणे त्यांनी खोललंय. षटकार दिलेला आहे. एकंदर जर बघितलं तर या ठिकाणी चंद्रकांत टेलर यांना खूपशा कमी संधी मिळाल्या बघा. बऱ्याच वेळा त्यांना शेवटच्या षटकामध्ये यावं लागलेलं आहे. तर यावेळेस समय भी आहे और दस्तूर भी आहे आणि आज संघाला गरज देखील आहे. पंडित साहेब मदत करणार की नाही. सूरज सातदिवे यांच्यावर दुहेरी प्रहार. हा चेंडू सुद्धा जातोय मैदानाच्या पार. लगातारचा दुसरा षटकार. सर्वांचं स्वागत आहे बघा या ठिकाणी. काका विखुणा यांचं विशेष स्वागत आहे. त्यांच्या वतीनं आपल्या सर्वांना टोप्या मिळाल्या, कॅप सौजन्य. तीन बाद 53 बघायला मिळतील धावफलकावर. आपण त्या ठिकाणी कोणत्या तरी वाहनाची लाईट ऑन आहे मला वाटतं. तिकडे पहा बरं. आयोजकांना विनंती असेल. किशोर पठाडे सर आहे का तिकडे काही? ओके ओके धन्यवाद सर. सुरेख फटका आलाय. चंद्रकांत टेलर ऑन फायर. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केली आणि टेलर यांनी आपली उपयोगिता या ठिकाणी सिद्ध केलेली आहे बघा. 59 धावा. त्यानंतर मात्र सूरज सातदिवे यांना आनंद देणारा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. एक पुनरागमन करणारा डॉट चेंडू आपण या ठिकाणी बघतोय. तर या ठिकाणी ज्ञान प्रतिष्ठानचे सर्व सदस्य आणि पसायदान स्पोर्ट क्लब नेवासा या स्पोर्ट क्लबचे सर्व सदस्य म्हणजे सर्व आयोजक कमिटी आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठाकडे यायचंय. सर्व जॅकपॉट षटकाचा इशारा आलाय बघा या ठिकाणी. भालेराव सरांनी तो दिलेला आहे. तर अक्षय जराड आणि चंद्रकांत टेलर आहेत. 16 धावांचा पाठलाग होणार की नाही. एक आगळा वेगळा प्रयत्न या स्पर्धेच्या निमित्तानं आपण बघितलेला आहे. जॅकपॉट षटक मैदानाच्या आतमध्ये चालू. गोलंदाज मयूर सोनवणे. भनाट वेगात पडलेला चेंडू बघतोय आपण. क्षेत्ररक्षकांनी यावेळेस थोडीशी नाराजी केली बघा. एक सिंगल पूर्ण होताना आपण बघतोय. हा लेग बायचा इशारा आला बघा. एक धाव मिळेल. ॲडव्होकेट लक्ष्मण गावटे यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. गावटे साहेब आपलं देखील स्वागत आहे. 60 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. जॅकपॉट षटक आहे.
पहिल्या चेंडूवर एक सिंगल, 5 चेंडू 15 धावांची गरज बोनस मिळवण्यासाठी बरं का. बघूया पुन्हा एकदा यावेळेस चंद्रकांत टेलर यांचा शॉर्ट आर्म पुल आपण बघतोय. अतिशय अप्रतिम फटका आणि धावपळकर या ठिकाणी झालेले आहेत. आयोजक कमिटीचे सर्व सदस्य आपण मुख्य व्यासपीठासमोर यायचंय. मयूर यांचा पुढचा चेंडू यावेळेस बॅटीची कडा घेतल्या गेली. क्षेत्ररक्षक नक्कीच आपण बघतोय डिफाईन लेग मध्ये तैनात आहे. सीमेरेषेवर चांगलं कामकाज झालेलं आपल्याला बघायला मिळतंय. दरम्यान एक सिंगल पूर्ण झाली. 67 धावा धावपळकावर आहे. एकंदर जर बघितलं तर या षटकामध्ये आतापर्यंत 8 धावा बनवलेल्या आहे आणि याकरता जर बघितलं तर 3 चेंडूंचा प्रवास संपलेला आपल्याला बघायला मिळेल. जॅकपॉट षटकाचा नियम म्हणजे 6 चेंडूंमध्ये 16 धावा आपल्याला करायच्या आहे. त्यानंतर तुमच्या संघाला बोनस मिळणार. उडवला चेंडू पुन्हा एकदा जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेनं. सीमा रेषा पार षटकार. तर 4 चेंडूंमध्ये 14 धावा जॅकपॉट षटकाचा विषय. या ठिकाणी 73 धावा आहेत. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय राजेंद्र लष्करे साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. राजू भाऊंचं देखील स्वागत आहे. हा वेगळा प्रयत्न केला. यावेळेस चौकार आलेला आहे बघा, म्हणजे हा बॅटीचा चौकार आहे. सत्याहत्तर धावा आपल्याला बघायला मिळतील. चला जॅकपॉट लागलेलं आहे. या षटकामध्ये 16 धावांच्या पलीकडे गेलेला आहे सीएसके संघ. धावांचा पाऊस सुरू झालेला आहे. धावांचा वेग सुरू झालेला आहे. कारण मैदानाच्या आतमध्ये अक्षय जराळ नावाचं वादळ आता सुनामीचं रूप धारण करतोय. नाही, पुन्हा एकदा संधी होती बघा. याही वेळेत झेल सुटलेला आहे. या षटकामध्ये 19 धावा बनवलेल्या आहे, म्हणजे 10 धावा बोनस मध्ये मिळणार. आता धावफलकानं घेतलेली आहे गरुड झेप 88 धावा. 88 धावा या ठिकाणी झालेल्या आहे. यानंतर जनता गॅरेज नेवासा आणि शिवम फायटर्स नेवासा टॉसला तयार राहायचं आहे. चला जाऊया मैदानात. शेवटचं षटक आहे बघा. फ्रँकलिन आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर फसवलेलं आहे, परंतु झेल अवघड आहे. आणि पुन्हा एकदा अपयश मात्र आपल्याला मैदानात बघायला मिळत आहे. 90 धावा धावफलकावर लागलेला आहे. सर्व क्रीडा रसिकांचं स्वागत, सर्व मान्यवरांचं स्वागत. आणि खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या उपस्थितीमुळे या स्पर्धेला 4 चांद लागलेत बघा. नेत्रदीपक स्पर्धा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. अकोटप्प्याचा चेंडू अक्षय जराड स्पेशल फटका आपण बघतोय या ठिकाणी. चेंडू पुन्हा एकदा सीमा रेषा पार चौकार. 94 धावा. आयोजक कमिटीचे सदस्य आदरणीय संदीपजी वीर आणि निलेशजी खंडाळे यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. संदीपजी वीर आणि निलेशजी खंडाळे आपल्याला विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावरती या. आणि आयोजक कमिटीच्या सर्वच सदस्यांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठाजवळ यायचं आहे. इतरत्र उभे असलेल्या सर्वच आमच्या आयोजक कमिटीच्या सदस्यांना विनंती आहे आपण ताबडतोब मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे. धन्यवाद. याही वेळेस चेंडू आकाशात गेलाय आणि नेहमीप्रमाणे हा देल देखील सुटलेला आहे.
100 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 100. मला वाटतं सर्व क्षेत्ररक्षकांच्या हात फेविकॉलच्या डब्यात बुडून आणायला पाहिजे. 4 झेल सुटलेत बघा अक्षय जराड यांचे. आता ते बिचारे तर काही म्हणले नाही सोडा म्हणून, परंतु त्यांनी त्यांचं काम इमानदारीने केलंय. जबरदस्त फलंदाजी या ठिकाणी अक्षय जराड यांची. चेंडू यावेळेस सोडून दिला जातोय. नो बॉलचा इशारा आलेला आहे. नो बॉलचा इशारा आलेला आहे. 101 धावा या ठिकाणी धावफलकावर झालेल्या आहे. श्री वॉरियर संघ शांत झालेला आहे. 3 चेंडू शिल्लक आहे बघा. यावेळेस स्टॉपेज घेतला गेला आहे आणि तो क्षेत्ररक्षक बघा चेंडूकडे फक्त बघ्याच्या भूमिकेमध्ये बघायला मिळाला. षटकार येतोय या ठिकाणी. 107 धावा आपल्याला बघायला मिळतील. हॅलो. ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लब नेवासा यांच्या माध्यमातून नेवासा तालुक्यामध्ये प्रथमच क्रिकेटची फार मोठी पर्वणी आपण सर्वजण या ठिकाणी अनुभवत आहात. आणि नेवासा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच इतकी मोठी क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांच्या भेटीला ज्यांच्या माध्यमामुळे आलेली आहे. ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लब यांनी मोठी स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली आणि आपल्या सर्वच क्रीडा रसिकांसाठी एक चांगली पर्वणी या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे. त्याबद्दल गोल्डन ग्रुप नेवासा यांच्या वतीनं आयोजक कमिटीचा या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय. एक मोठी स्पर्धा आणि एक भव्य दिव्य असं आयोजन खरं तर या ठिकाणी करण्यात आलं. आणि या आयोजक कमिटीसाठी आपण जर पाहिलं तर गोल्डन ग्रुप नेवासा यांच्या वतीनं कौतुकाची एक थाप म्हणून सर्वच आयोजक कमिटीचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतो आहे. खरं तर या अगोदरसुद्धा आपण सर्वांनी पाहिलं की आयोजक कमिटीचं मोठ्या प्रमाणावर कौतुक करण्यात आलं आणि आजसुद्धा गोल्डन ग्रुप नेवासा यांच्या वतीनं आयोजकांचा हा उपक्रम जो आहे तो नक्कीच कौतुकास्पद आहे. त्यामुळे गोल्डन ग्रुप नेवासाच्या वतीनं आयोजकांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. शाही फेटा बांधून या ठिकाणी आयोजकांचा सन्मान आणि सत्कार आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी प्रामुख्यानं गोल्डन ग्रुप नेवासाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनीलजी धायजे साहेब, अभयजी गुगळे, विनायकजी नळकांडे, नितीनजी खंडाळे, राजेंद्रजी रासने साहेब, अभिजित मापारी, पंकजजी जेधे, जयदीपजी जामदार, सुनीलजी जाधव, वैभवजी नहार, प्रशांत कानडे, जावेद इनामदार, सुनील साळुंके, आदरणीय संजयजी थोरात, रमेशजी शिंदे, नारायण नरकांडे, किरणजी घोडेकर आणि सर्वच गोल्डन ग्रुपचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि आयोजकांचा त्यांच्या वतीनं एक विशेष सन्मान या स्पर्धेचं एक दर्जेदार आयोजन केल्याबद्दल या ठिकाणी सन्मान सोहळा संपन्न होतो. प्रामुख्यानं एक दानशूर व्यक्तिमत्व, एक आदर्श व्यक्तिमत्व पंकजजी जेधे साहेब हे सुद्धा या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत. गोल्डन ग्रुप नेवासाच्या वतीनं हा सन्मान, हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आयोजक कमिटीचा सर्वच सदस्यांचा या ठिकाणी शाही फेटा बांधून सत्कार सोहळा संपन्न होतो आहे. खरं तर नेवासा तालुक्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर क्रीडा स्पर्धा आपण पहिल्यांदाच भव्य डे नाईट टेनिस बॉल क्रिकेटचा स्पर्धा या ठिकाणी अनुभवत आहात. आणि एक कौतुकाची थाप म्हणून आपल्या या युवकांना खरं तर पुढे जाण्यासाठी प्रेरणा देणारे सर्वच गोल्डन ग्रुपचे पदाधिकारी या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. सर्वच गोल्डन ग्रुप नेवासाच्या पदाधिकाऱ्यांचं आम्ही मनापासून मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून आभार व्यक्त करतो. सोनेवरून खास या स्पर्धेसाठी संदीपजी कुसळकर साहेब या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत. आणि त्याचबरोबर कपिलजी क्षीरसागर साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या दोन्ही मान्यवरांना विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावं. सोनेवरून आपण खास या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत.
चला चला सामना चालू ठेवायचा बघा मैदानाच्या आतमध्ये. मैदानाच्या आतमध्ये 113 धावांचं आव्हान आहे बघा. या ठिकाणी मी गोल्डन ग्रुपच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मनस्वी आभार मानतो. चांगल्या कामाची कदर त्यांनी नक्कीच केलेली आहे. मागील 2 महिन्यापासून या ठिकाणी ज्ञान प्रतिष्ठान व पसायदान स्पोर्ट क्लबचे सर्व सदस्य राबत आहेत, कष्ट घेत आहेत आणि त्यांचा या 2 महिन्याच्या कष्टानंतर आपल्याला हे फळ बघायला मिळतंय बघा. हा ज्ञान फाउंडेशन. ठीक आहे. आपण नाणेफेक सुद्धा करणार आहोत याची नोंद घ्यायची आहे. जनता गॅरेज आणि शिवम फायटर्स दोन्ही करणाऱ्यांनी सुद्धा यायची आहे. नाणेफेक आज आपण या ठिकाणी करणार आहोत. गोल्डन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनीलजी धायजे साहेब यांच्या शुभ हस्ते नक्कीच या सामन्याचं नाणेफेक सुद्धा केलं जाईल. नक्कीच मुख्य व्यासपीठावर आपण पाहतोय गोल्डन ग्रुप नेवासा यांच्या वतीने आयोजक कमिटीचा शाही फेटा बांधून या ठिकाणी सन्मान, त्यांचं कौतुक या ठिकाणी केलं जात आहे. आणि नक्कीच पहिल्याच पर्वामध्ये आपली ही क्रीडा स्पर्धा यशस्वी झाली आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण आज मुख्य व्यासपीठावर हा सत्कार सोहळा पाहतोय. नेवासा तालुक्याच्या या क्रिकेट स्पर्धेची दखल आता नगर जिल्हा नाही तर संपूर्ण महाराष्ट्र घेतोय आणि महाराष्ट्राच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर या क्रीडा स्पर्धेचं नाव सुद्धा आता अव्वल स्थानावरती असणार आहे. सर्वच गोल्डन ग्रुप नेवासाच्या पदाधिकाऱ्यांचं परत एकदा मनापासून आभार, मनापासून स्वागत, मनापासून धन्यवाद. आणि जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. 113 धावांचा पाठलाग सुरू झालेला आहे आणि चांगला सुरू झाला असं मी म्हणेल बघा. पहिल्या चेंडूवर या ठिकाणी नामदेव दाने मात्र मार्गस्थ झालेले. पहिली धाव फलकावर लागले गेली. यावेळेस बाहुबली फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. संघनायक, संघाचा नेता, ज्यानं आक्रमण केलेलं आहे आणि चेंडू हवाई सफर घेत जातोय मैदानाच्या बाहेर. षटकार. तर अमोल शिंदे, संघनायक शिवम फायटर्स, आपल्याला विनंती आपण यायचं नाणेफेकीसाठी. आणि नाणेफेकीसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत गोल्डन ग्रुपचे सर्वेसर्वा आदरणीय सुनीलजी धायजे साहेब. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा उडवला गेलाय आणि यावेळेस मात्र चेंडू पकडला गेलाय. बिग विकेट. आणि मित्रांनो, यावेळेस अशोक पानकडे सर जरी बाद झाले असतील परंतु त्यांनी प्रयत्न चांगले केले बघा. सुरुवात अशीच लागणार आहे. तुमच्या समोर 113 धावांचं आव्हान आहे म्हणजे यावेळेस सर्व फलंदाजांना भगतसिंग व्हावं लागणार आहे. सर कटा सकते लेकिन सर झुका सकते नाही. तुम्हाला 113 धावा करायच्या बघा. तर या ठिकाणी असं सुसज्ज नियोजन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं आणि खास करून सर्व क्रीडा रसिकांनी केलेली मदत, त्या सर्वांनी केलेलं सहकार्य आणि त्यांच्या उपस्थितीनं आपण या ठिकाणी बघतोय या मैदानाची वाढलेली शोभा. त्या सर्व क्रीडा रसिकांचं या ठिकाणी मनस्वी, मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी, या सर्व माता भगिनींचं देखील मी या ठिकाणी मनापासून मनापर्यंत हार्दिक स्वागत करतो. नाणेफेक होताना आपल्याला बघायला मिळणार आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस टॉप एज घेतला गेला आहे. चेंडू आपल्याला बघायला मिळतोय फाईन लेगच्या दिशेनं जाणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघितलेलं आहे माता भगिनींसाठी खास महिला कक्ष आपण या ठिकाणी बनवलेला आहे
आणि त्याचप्रमाणे सर्व पुरुष मंडळांसाठी सुद्धा या ठिकाणी तशी सोय करण्यात आलेली आहे. टॉस या ठिकाणी आपण संपन्न करतोय. गोल्डन ग्रुप नेवासा त्याचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनीलजी धायजे साहेब, त्याचबरोबर आदरणीय अभयजी गुगळे साहेब, विनायक नळकांडे, नितीनजी खंडाळे, राजेंद्रजी रासने साहेब, अभिजितजी मापारी, पंकजजी जेधे, त्याचबरोबरीने जयदीप जामदार, सुनीलजी जाधव, वैभवजी नहार, प्रशांत कानडे, जावेद इनामदार, सुनीलजी साळुंके, संजय थोरात, रमेशजी शिंदे, नारायणजी नळकांडे आणि किरणजी घोडेकर, सर्वच गोल्डन ग्रुप नेवासाचे पदाधिकारी या ठिकाणी आज या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले आहेत. आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संस्थापक अध्यक्ष आदरणीय सुनीलजी धायजे साहेबांच्या शुभ हस्ते या सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी संपन्न होतं. परत एकदा या सर्वच मान्यवरांचं मनापासून स्वागत आहे. ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लबच्या वतीनं आलेल्या सर्वच गोल्डन ग्रुप नेवासाच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत आणि विनंती आहे की आपण परत एकदा मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानबंड व्हावं. आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करीत असताना भरपूर आनंद होतोय, कारण आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा आपण वाढवली आहे, त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत. जाऊयात आपण धावेंच्या पाठलागाकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद. चला जाऊया. षटक क्रमांक 2 मार्गस्थ झाले. महेश घागरे, पहिला चेंडू अगदी नियंत्रित आपण बघितलेला आहे. वाईड यॉर्करचा आश्रम मैदानात टाकलाय. एक चांगला चेंडू आपण बघतोय आणि धावांच्या पाठलागासाठी आता मी थोडासा आवाजात बदल करतोय. आमचे सहकारी समालोचक यांचा आवाज आपल्यापर्यंत यानंतर येणार आहे. आदरणीय शाहरुख पठाण सर. तर मित्रांनो, या ठिकाणी खास सोनई नगरीतून गॅम्बलर सोनई या संघाचे करते धरते आदरणीय कपिल कुसळकर सर, आदरणीय संदीप कुसळकर, कपिल क्षीरसागर, आदरणीय संदीप कुसळकर, इरफान शेख आणि सचिन भाऊ या सर्व खेळाडूंचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या सर्व खेळाडूंचं मी नक्कीच या ठिकाणी मनापासून मनापर्यंत आभार मानतो आणि त्यांचं स्वागत करतो. स्टार केक शॉप या संस्थेचे मालक आदरणीय रिजवान भाई सय्यद यांचं देखील या ठिकाणी आगमन आहेत. सय्यद साहेब, आपलं देखील स्वागत आहे. चला, यावेळेस मात्र अगदी स्लॉटमध्ये असलेल्या चेंडूला दुसऱ्या प्लॉटमध्ये डिपॉझिट केलं जात आहे. षटकार येतोय. 24 धावा आपण बघतोय या ठिकाणी. 24 धावा धावपळकावर लागलेला आहे. षटक क्रमांक 2 बघतोय आपण. 113 धावांचा पाठलाग करताना श्री वॉरियर्स, या वॉरियर्सला लढावं लागणार आहे बघा. प्रयत्न करणं आपल्या हातात आहे. जीत होगी या हार ये अलग बात है, कोशिश नहीं करोगे यार ये गलत बात है. प्रयत्न आपल्या हातात आहे. प्रयत्न करणं गरजेचं आहे. गोलंदाज तयार आहे. महेश घागरे विरुद्ध सौरभ गायकवाड, सौरभ डीजे. पुन्हा एकदा दिशा मात्र तिचं आणि यावेळेस झेल पकडला गेलाय, कारण त्या ठिकाणी तालुक्यातील सर्व श्रेष्ठ क्षेत्ररक्षक उभा होता ज्यांचं नाव विजय लोणारे. झेल पकडला गेलाय आणि डीजे वाजण्या अगोदर बंद झालाय. फलंदाज बाद आहे.
जातोय मैदानाच्या आतमध्ये बघा. थोडीशी पडझड होणार आहे बघा, थोडंसं नुकसान होणार आहे, परंतु मी तुम्हाला काहीशी आठवण करून देईन बघा. आपण 122 धावांचा पाठलाग बघितलेला आहे, हे तर 113च आहे. त्या आठवणी लक्षात ठेवायचं आहे. मयूर सोनवणे आलेला आहे, थँक्यू. उडवलेला आहे, कमाल झालेली आहे बघा. मयूर सोनवणे मैदानाच्या आतमध्ये आल्या बरोबर विरोधकांना इशारा देत आहेत. मैहुना षटकार येतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं खास सोनेवरून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत आदरणीय संदीपजी कुसळकर साहेब, आदरणीय कपिलजी क्षीरसागर साहेब, आदरणीय इरफान भाई शेख आणि आदरणीय सुहासजी पाडाळे साहेब. या चारही मान्यवरांचं ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लबच्या वतीनं मनापासून स्वागत आणि आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचा सत्कार आपण संपन्न करतोय. संदीपजी कुसळकर साहेबांना विनंती करतो आपण सन्मानाचा स्वीकार करा. ज्ञान फाउंडेशनचे अध्यक्ष आदरणीय आदित्य खंडाळे यांना मी विनंती करतो आपण संदीप कुसळकर साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे. त्यानंतर कपिलजी क्षीरसागर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ज्ञान फाउंडेशनचे सदस्य आदरणीय समीरजी घुले यांना मी विनंती करतो आदरणीय कपिलजी क्षीरसागर साहेबांचा सत्कार आपण संपन्न करावा. तदनंतर आदरणीय इरफान भाई शेख सुद्धा आवर्जून उपस्थित राहिलेत. प्रदीपजी पाठे यांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभहस्ते इरफान भाईंचा सुद्धा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा. आपली भारतीय संस्कृती आहे, आलेल्या मान्यवरांचा सत्कार करणे आपलं आद्य कर्तव्य आहे आणि इथे आलेल्या सर्वच मान्यवरांचं मनापासून स्वागत. त्यानंतर आदरणीय सुहासजी पाडाळे साहेब उपस्थित राहिलेत, त्यांचाही सन्मान विजय गायकवाड आणि आमचे निलेशजी खंडाळे हा सत्कार संपन्न करतायत. संदीपजी कुसळकर साहेब, कपिलजी क्षीरसागर, इरफानभाई शेख, सुहासजी पाडाळे आपलं मनापासून स्वागत. जाऊयात धावेंच्या पाठलागाकडे. तुम्ही पाहत रहा ज्ञान प्रीमियर लीग 2024. पुन्हा एकदा हवाई सफर बघा या ठिकाणी. चेंडू हवाई सफर घेतला मैदानाच्या बाहेर. षटकार, चेंडू फेकायचा आहे. धावफलकावर 37 धावा आपल्याला बघायला मिळणार आहे. षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना 113 धावांचा पाठलाग. मयूर सोनवणे आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये लगातार 11 चेंडूंवर 11 षटकार मारणारा महाराष्ट्रातील हा सर्वात खतरनाक फलंदाज आहे. आज त्या षटकारांची गरज आहे. पुन्हा एकदा उडवलेला आहे आणि या ठिकाणी मयूर सोनवणे बरसलेला आहे. षटकारानंतर षटकार. चौकार, क्षमस्व सर, सॉरी, चौकार मात्र आलेला आहे. 41 धावा आपण या ठिकाणी बघतोय. 2 फलंदाज बाद आहे आणि मयूर सोनवणे जोपर्यंत मैदानात आहे बघा कुछ भी हो सकता है. चेंडू षटकारानंतर येणारा हा चौकार मात्र या ठिकाणी नक्कीच फलंदाजाला ऑक्सिजन देण्याचं काम करणार आहे. हा सामना सहजासहजी संपणार नाही, कारण मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर एकीकडे मयूर सोनवणे, दुसरीकडे हा आता षटकार आलेला आहे बघा. खास फलंदाज आणि या ठिकाणी गोलंदाजावर हल्ला बोल केलेला आहे आणि बघता बघता 47 धावा या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहे. एकीकडे मयूर सोनवणे नावाचं वादळ आहे आणि दुसरीकडे अजूनही ज्यांना तालुक्याचं लिटल मास्टर म्हणलं जातं, नामदेव दाने, छोटा बॉम्ब, बडा धमाका. समोर मारण्याचा प्रयत्न होता, चेंडू बॅटचा ठिकसा संपर्क होत नाहीये. गलीच्या दिशेनं जर बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षक प्रयत्नशील बघायला मिळाले. चेंडू या ठिकाणी रोखला गेलेला आहे. डॉट चेंडू येतोय आणि हा डॉट चेंडू म्हणजे फलंदाजाला नक्कीच समाधान त्या ठिकाणी असणार आहे. बघूया, गोलंदाज तयार आहे. मयूर सोनवणे यांच्यावर कॅमेरा नक्कीच असणार आहे बघा.
हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. बॅटीची कडा घेणारा चेंडू आपण बघतोय. आणि Thank you. जो आयोजक कमिटीच्या सदस्यांचा या ठिकाणी सत्कार होतोय. जर कोणी सदस्य राहिले असतील तर आपल्या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी आपण मुख्य व्यासपीठावर या. गोल्डन ग्रुप नेवासाच्या वतीनं आयोजक कमिटीचा हा सत्कार संपन्न होतोय. जर आयोजक कमिटीचा कोणी सदस्य सत्काराचा स्वीकार करण्यासाठी राहिले असेल तर विनंती आहे आपण मुख्य व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं. हा ड्रिंक ब्रेकचे आहे बरं का. ड्रिंक ब्रेक असणार आहे. 3 षटकानंतरची परिस्थिती नक्कीच मी आपल्यापर्यंत पोहोच करेल. 2 बाद 48 धावा या ठिकाणी झालेले आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये एकूण 8 संघ खेळत आहेत. 8 संघाच्या संघ मालकांचा सुद्धा आपण सत्कार करतोय. दहिवाळकर सराफ या संघाचे संघमालक आदरणीय विजय शेठ दहिवाळकर आणि रितेशजी कराळे साहेब, आपण जर इथे आलेले असाल तर आपण आपल्या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. त्यानंतर शिवम फायटर या संघाचे संघमालक आदरणीय सुधीर भाऊ जायगुडे यांचाही सत्कार सोहळा आपण संपन्न करणार आहोत. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज किंग्स नेवासा डॉक्टर शिवाजी गोरे साहेब, आपलाही सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. डॉक्टर 11 कुकाणा आदरणीय सुनीलजी तांबे आदरणीय डॉक्टर मनोजजी शिंदे या संघमालकांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. आपण या. त्यानंतर रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा, आसिफ शेख, रिजवान खान आणि इम्रान पठाण सर यांचा सत्कार या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. तदनंतर श्री वॉरियर्स या संघाचे संघमालक प्रतापराजे हांडे यांचाही सत्कार सोहळा आपण संपन्न करणार आहोत. त्यानंतर जनता गॅरेज या संघाचे संघमालक आदरणीय धनुभाऊ काशीद आणि राहुलभाऊ थोरात या संघमालकांचा सुद्धा आपण या ठिकाणी सत्कार संपन्न करणार आहोत. आणि या स्पर्धेतला 8वा आणि शेवटचा संघ मक्तापूर ब्लास्टर्स या संघाचे संघमालक आदरणीय भरतभाऊ काळे यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. या 8 संघाच्या संघमालकांपैकी जे संघमालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्या संघमालकांना मी विनंती करतो, आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. हा यांच्यासह या ठिकाणी स्टार केकचे मालक आदरणीय सय्यद साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहे. सय्यद साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आणि या दरम्यान NPLचे कमिशनर संस्थापक अध्यक्ष आदरणीय किरणजी शिंदे साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. किरण शिंदे सरांचं देखील या ठिकाणी भव्य स्वागत आणि त्यांना देखील विनंती असेल आपण देखील आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. संघ मालकांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. 8 संघाच्या संघ मालकांपैकी जे संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना विनंती आहे आपण आपल्या सत्काराचा स्वीकार या ठिकाणी करावा. सर्वप्रथम या ठिकाणी रॉकस्टार अँड सुदर्शन क्रिकेट अकॅडमी नेवासा या संघाचे संघमालक रिजवान खान यांचा या ठिकाणी सन्मान आपण संपन्न करतोय. 8 संघाचे संघमालक आहेत या स्पर्धेमध्ये संघ घेतले आणि त्यानंतर खरं तर ही क्रीडा स्पर्धा यशस्वीतेकडे जाताना आपल्याला बघायला मिळतं. त्यामुळे त्या 8 संघाच्या संघमालकांचं सुद्धा मनापासून कौतुक करावं लागणार आहे. त्यांनी या स्पर्धेमध्ये संघ घेतले आणि ही स्पर्धा त्यांनी सुद्धा यशस्वीतेकडे नेण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं. त्यात रिजवान खान यांचा सत्कार आपण या ठिकाणी संपन्न केलेला आहे. जे संघमालक उपस्थित झालेत त्या सर्व संघमालकांना विनंती आहे आपण सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. डॉक्टर 11 या संघाचे संघमालक आदरणीय डॉक्टर मनोजजी शिंदे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि त्यांचाही सत्कार आपण या ठिकाणी संपन्न करतो आहे. मायेची उबदार शाल देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जातं. डॉक्टर 11 कोकाणा संघाचे संघमालक सुनीलजी तांबे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार
आतमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक नाही लावलं तरी चालेल. त्यानंतर दहिवाळकर सराफ या संघाचे संघमालक आदरणीय विजय शेठ दहिवाळकर आणि रितेशजी कराळे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचाही सत्कार संपन्न होतोय. आज चौथा दिवस, चौथी रात्र आहे. उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस आणि शेवटची रात्र असणार आहे. प्रेक्षकांना विनंती असेल आपण उद्या सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित राहावं ही विनंती आहे. या दरम्यान मित्रांनो या ठिकाणी आदरणीय साहेबराव दाने सर उपस्थित आहे. त्यांचं देखील या ठिकाणी नेवासा क्रिकेटसाठी बहुमोल योगदान आहे. साहेबराव दाने सरांना सुद्धा विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठाकडे जायचं आहे आणि आपल्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. साहेबराव दाने सर. धन्यवाद. आयोजक कमिटीचा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत. तर सर्वप्रथम मी या ठिकाणी सुनीलजी धायजे साहेबांना विनंती करेल आपण संदीपजी वीर साहेबांचा सत्कार एक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी संपन्न करावा. आयोजक कमिटीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे आपला सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे, त्यामुळे आपण सर्वांनी या सत्काराचा स्वीकार करण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. सर्वप्रथम संदीपजी वीर यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सुनीलजी धायजे साहेब गोलंदाजीचे अध्यक्ष, त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. अभयजी गोगळे साहेबांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सत्कार सोहळा संपन्न करायचा आहे. आयोजक कमिटीतील हे सर्वच प्रमुख घटक आहेत ज्यांनी फार मेहनत घेतली आहे, फार कष्ट घेतलेत आणि त्यानंतर ही क्रीडा स्पर्धा आज यशस्वी झाली आहे. त्या सर्वांचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. एक पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केले जात. जाधव दादा यांना मी विनंती आहे आपलाही सन्मान होतोय. आपण पुढे साहेब आपण आपल्या शुभ हस्ते दादांचा सत्कार या ठिकाणी संपन्न करायचा आहे. त्यानंतर नितीनजी खंडाळे साहेबांना मी विनंती करतो आपण पुढचा सन्मान करण्यासाठी या. संदीपजी वीर यांचे मोठे बंधू आदरणीय लहाने बंधू विलासजी वीर साहेबांचा या ठिकाणी सन्मान होतोय नितीनजी खंडाळे यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर राजेंद्र रासने साहेब आपल्याला विनंती आहे आपल्याही शुभ हस्ते एक सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. आदित्य खंडाळे यांना मी विनंती करतो आपलाही सत्कार होतो. आपण पुढे या. अध्यक्ष नॅन फाउंडेशन आदित्यजी खंडाळे यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. त्यानंतर अभिजित मापारी साहेब आपण या आपल्या शुभ हस्ते आपण एक सन्मान संपन्न करणार आहोत. पांडुरंग गजे मेजर यांना मी विनंती करतो आपला सत्कार या ठिकाणी होतोय. आयोजक कमिटीच्या या सर्व सदस्यांचा सत्कार होतोय. अभिजित मापारी साहेब, पंकज जेधे साहेब, पंकजजी जेधे यांना विनंती आहे. पंकजजी जेधे यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते पांडुरंग गजे मेजर यांचा सत्कार. आयोजक कमिटीतील एक प्रमुख घटक आहेत आणि त्यांचाही सत्कार या ठिकाणी होतोय. तदनंतर जयदीपजी जामदार यांना मी विनंती करतो आपण पुढे या आपल्याही शुभ हस्ते सन्मान या ठिकाणी होणार आहे. नितीन बोरुडे यांना CSK संघाचे संघमालक डॉक्टर गोरे सरांचा या ठिकाणी सर्वप्रथम आपण सन्मान करतोय. या संघमालकांचं खरोखरच मनापासून कौतुक आहे. जयदीपजी जामदार यांच्या शुभ हस्ते नितीन बोरुडे यांचा सत्कार आपण संपन्न करतोय. आयोजक कमिटीतील एक घटक आहेत, प्रमुख घटक आहेत आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचाही सत्कार होतोय. आणि नेवासा तालुक्यातील सर्वाधिक वरिष्ठ खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. राहुल शिंदे यांना विनंती आपला सन्मान होतोय आणि हा सन्मान करण्यासाठी सुनीलजी जाधव साहेबांना मी विनंती करतो आपण या. सुनीलजी जाधव साहेब आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करायचा आहे. त्यानंतर वैभवजी नहार साहेब, प्रशांतजी कानडे साहेब, जावेदजी इनामदार या मान्यवरांना सुद्धा विनंती आहे आपल्याही शुभ हस्ते सत्कार या ठिकाणी संपन्न होणार आहे. प्रशांतजी कानडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पुढचा सन्मान करतोय. दिनेश विखोणा यांना विनंती आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे.
त्यानंतर मंगेश पाटील सरांना विनंती, आपलाही सन्मान होतोय. जावेद इनामदार सर या आपण आपल्या शुभ हस्ते हा सत्कार आपण संपन्न करूयात. एक पुष्पगुच्छ देऊन या सर्वच आयोजक कमिटीच्या सदस्यांचं मित्रांनो कौतुक होत आहे. सुनीलजी साळुंके साहेब आपल्याही शुभ हस्ते सन्मान होणार आहे. प्रकाश शेजूळ सर या आपला सन्मान होतोय सुनीलजी साळुंके यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर संजय थोरात साहेब, रमेशजी शिंदे साहेब यांनाही विनंती करतो आपण यापुढे. संजयजी थोरात साहेबांच्या शुभ हस्ते यानंतरचा सन्मान होतोय. पप्पू गायकवाड सर आपल्याला विनंती, आपण सन्मानाचा स्वीकार करा. संजय थोरात सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. मित्रांनो, या आयोजकांसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, कारण ही क्रीडा स्पर्धा त्यांनी यशस्वीतेकडे नेलेली आहे. 66 धावा आहे बरं का. बबन तमनर दादा यापुढे आपण आपलाही सन्मान होतोय. रमेशजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. त्यानंतर नारायणजी नळकांडे साहेब, किरणजी घोडेकर याही मान्यवरांना मी विनंती करतो. अनिकेतजी सुतार आपण पुढे या, आपलाही सत्कार होतोय. अनिकेत सुतार हे सर्वच ज्ञान फाउंडेशन आणि पसायदान स्पोर्ट क्लबचे प्रमुख घटक आहेत. किरणजी शिंदे साहेबांना सुद्धा विनंती, आपण पुढे या, आपल्याही शुभ हस्ते सन्मान होणार आहे. बबलू घोलप सर या, आपलाही सत्कार होतोय. या दरम्यान व्हॉलीबॉलचे राज्यस्तरीय पंच आदरणीय अभिजित करपे पाटील आणि गिरीशजी निमसे पाटील हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे. दोन्ही मान्यवरांचा देखील या ठिकाणी सत्कार केला जाईल. शिंदे साहेबांच्या हस्ते अनुज जाधव यांचा सत्कार होतो. एक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांना सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर डॉक्टर बालकृष्ण यांना विनंती, आपलाही सत्कार होतो. मी विनंती करतो आदरणीय प्राध्यापक तानाजी जाधव साहेब सुद्धा उपस्थित आहेत. साहेब या, आपल्या शुभ हस्ते त्यानंतरचा सन्मान होतो. प्राध्यापक तानाजी जाधव साहेब त्यांच्या हस्ते पुढचा सन्मान आपण करणार आहोत. डॉक्टर बाळकृष्ण साहेब आपण या, आपला सत्कार होतो. प्राध्यापक साहेबांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. त्यानंतर पुढचा सत्कार आपण करणार आहोत. चार चेंडू 42 धाव्यांची गरज. आता मी इथे गोल्डन ग्रुपच्या सदस्यांना विनंती करतो, आपण जे उरलेले आमचे सर्व सदस्य आहेत त्यांचा त्यांच्या जागेवर जाऊन सत्कार या ठिकाणी आपण संपन्न करूयात, जेणेकरून आपला वेळ सुद्धा वाचेल. इथे उभे असलेल्या सर्वच आमच्या सदस्यांचा सत्कार होईल. आदरणीय संजय माने दादा यांचाही सत्कार आपण या ठिकाणी करतोय. आणि कुणी कुठे जाऊ नका, एक फोटो सेशन सुद्धा आपल्याला करायचं आहे. इम्रान पठाण सर, आपणही कुठे जाऊ नका, आपलाही विशेष सन्मान गोल्डन ग्रुपच्या वतीने या ठिकाणी होणार आहे. इम्रान पठाण सर, आपला विशेष सन्मान या ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेसाठी विशेष कॉमेंट्री ज्यांनी केलेली आहे ते श्रीरामपूरचे शाहरुख पठाण सर यांचा सुद्धा गोल्डन ग्रुपच्या वतीने सत्कार होत आहे. माननीय पंकजी जेदे हा सत्कार करतायत. हा विशेष सत्कार आहे. त्यानंतर शेरखान पठाण सर यांचाही सत्कार होणार आहे. त्यांनाही विनंती, आपण स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर दाणे सर यांचाही विशेष सन्मान या ठिकाणी होणार आहे. दाणे सर या आपण.
इम्रान पठाण सरांचा झाला का सत्कार? गोल्डन ग्रुप नेवासा यांच्या वतीने हे सन्मान केले जात आहेत. खरं तर मित्रांनो, नेवासा तालुक्यामधली सर्वाधिक मोठी क्रीडा स्पर्धा, ऐतिहासिक स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतोय आणि आयोजकांचं कौतुक करण्यासाठी खास गोल्डन ग्रुप नेवासा सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आणि त्या सर्वांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो आहोत. आणि एक फोटो सेशन घेणार आहोत. सर्व सदस्य जे आहेत ग्राउंडवर या आता खाली. गोल्डन ग्रुपचे सुद्धा पदाधिकारी आणि ज्ञान फाउंडेशन पसायदान स्पोर्ट क्लबचे पदाधिकारी सर्वांना विनंती आहे आपण समोर या. एक फोटो सेशन आपण या ठिकाणी घेतो. त्यानंतर या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला एक वेगळ्या उंचीवरती नेण्याचं काम राहिलेलं आहे आणि नेवासा तालुक्यामध्ये पहिल्यांदाच इतकी दर्जेदार अंपायरिंग आपण खरं तर पाहिलेली आहे. संतोषजी भालेराव सर, सतीशजी भालेराव सर, गोविंद गुंड सर आणि आज या स्पर्धेमध्ये बाबाजी भांबेरे सर उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचाही सत्कार या ठिकाणी आपण संपन्न करणार आहोत.